नमस्कार, नागपूर समय न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी रत्नाकर. घेऊया आढावा ठळक घडामोडींचा. कोचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवासी विमानाला बॉम्ब उडवण्याची धमकी दिल्यानंतर नागपूर विमानतळावर त्या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एअर ट्रॅफिक कंट्रोलला ही माहिती मिळताच अलर्ट जारी करण्यात आला आणि विमानाला तत्काळ नागपूरकडे वळवण्यात आलं. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉडसह CISF, स्थानिक पोलीस आणि गुप्तचर विभाग घटनास्थळी उपस्थित आहेत. सखोल तपास सुरू आहे. धमकी कुठल्या माध्यमातून आली आणि ती खरी आहे की बनावट याबाबतचा तपास सुरू आहे. नागपूरच्या भिलगाव रोडवरील अंकित प्लस फार्मास्युटिकल कंपनीमध्ये आज सकाळी भीषण स्फोट होऊन एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यात 4 जण जखमी झालेत. त्यातील एका कामगाराची प्रकृती अस्तव्यस्त आहे. हा स्फोट नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कंपनीच्या रिॲक्टर टँकमध्ये घोळाच्या गळतीमुळे झाला. गळती इतकी तीव्र होती की त्यानं स्फोटाचं स्वरूप घेतलं. या घटनेनंतर पोलीस, फॅक्टरी आणि लेबर इन्स्पेक्टर तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. सध्या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून प्राथमिक तपासात सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासन आणि कामगार संघटनांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. तात्पुरते कारखान्यातील काम बंद करण्यात आलं आहे. 12 जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण AI-171 या विमान दुर्घटनेच्या तपासाला आता गती मिळाली आहे. या दुर्घटनेत 241 प्रवाशांचा आणि 38 ग्राउंड कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. DGCA आणि एअरलाईनच्या संयुक्त पथकानं तपास सुरू केला असून यामध्ये तांत्रिक बिघाड, मानवी चूक आणि हवामानाच्या घटकांची बारकाईने चौकशी केली जात आहे. सध्या ब्लॅक बॉक्समधील डेटा तपासला जात आहे, ज्यातून अपघाताचं खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे. नागपुरातील वाठोडा रिंग रोड जवळ संघर्षनगर चौकाजवळ एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. एका अनियंत्रित ट्रकनं 4 गाड्यांना जबर धडक दिली, ज्यामुळे 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रकनं जबर टक्कर दिल्यामुळे गाड्यांचे अक्षरशः चिंधड्या उडाल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना श्री राधाकृष्ण हॉस्पिटल, वर्धमान नगर इथं हलवलं. पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे. या अपघातात बऱ्याच गाड्यांचं नुकसान झालं. त्यामध्ये MH04 GJ4980 याचे मालक मयूर गावंडे, MH34 BZ7765 चालक जितेंद्र श्रावण कावरे, MH49 BR7877 मालक कैलास वांढे, MH49 W5372 याचे मालक नीरज राठोड. ही दुर्घटना स्थानिक रहिवाशांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटात टॉप 12च्या सुमारास एका ओमनी कार अचानक पेटली. कारमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली आहे. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कारमधील सर्व प्रवासी वेळेत खाली उतरले आणि मोठा अनर्थ टळला. घटनेदरम्यान चालकानं प्रसंगावधान राखून कार रस्त्याच्या कडेला घेतली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. काही क्षणातच संपूर्ण ओमनी कारनं पेट घेतला आणि ती जळून खाक झाली. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. हायवे पेट्रोलिंग टीम, स्थानिक पोलीस आणि टोल नाक्यावरील अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचं काम केलं. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, परंतु कारचं यात संपूर्ण नुकसान झालेलं आहे. घटनास्थळी तपास अजूनही सुरू आहे. आजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच. अधिक बातम्यांकरता बघत रहा नागपूर समय न्यूज. नमस्कार.